नमस्कार. या 24 तासातील लेटेस्ट अपडेट तर बघूया, पण सोबतच आपली जी काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू आहे, मग त्यामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS अगदी फिजिओथेरपीपर्यंत. तर या प्रक्रियेमधून जात असताना सध्या आपण कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी की ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे सध्या, जेणेकरून ॲडमिशन करताना आपल्याला काही त्रास व्हायला नको. पहिला विषय की आता समजा आज जर आपण बघितलं तर आपलं जे BMS BHMS आहे त्यानंतर फिजिओथेरपी आहे ते याच्या चॉईस फिलिंग सुरू झालेलं आहे. तर यासाठी आपल्याकडे 2 कोटा होते BMS BHMS साठी. एक होता स्टेट कोटा आणि दुसरा होता एक ऑल इंडिया कोटा CET सेलचा. आता या दोन्ही कोटांमध्ये जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या दोन्ही कोटांची चॉईस फिलिंग तुम्हाला करणं गरजेची आहे. पहिला राऊंड हा फ्री एक्झिट असतो, म्हणजे थोडक्यात जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही ते नाही जॉईन केलं तरी सुद्धा चालतं. त्यामुळं एक काम करायचं की जे पण कॉलेजेस आपल्याला टाकायचे ते जास्तीत जास्त कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवा. कट ऑफ किती येईल काय येईल तर हे सध्या प्रेडिक्ट करणं थोडं अवघड झालेलं आहे. कारण जर आपण मेरिट लिस्ट बघितली, समजा आपल्या स्टेट कोटाची जरी मेरिट लिस्ट बघितली तर ती खूप मोठी आहे, आणि जर आपण CET सेल ऑल इंडिया कोटाची जर मेरिट लिस्ट बघितली तर त्यामध्ये पण जवळपास 3,000च्या वरती मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे 52,000 रुपये भरून. मागच्या वर्षी हे रजिस्ट्रेशन काहीतरी 2595 होते. यावर्षी साधारण 500 मुलं त्यामध्ये वाढलेले आहे. कट ऑफ थोडा वर जाईल असं वाटतंय, पण शेवटी आता पहिला राऊंड लागू द्या, आपल्याला कळेल की नेमकं कट ऑफ कुठपर्यंत जातोय. जोपर्यंत पहिला राऊंड लागणार नाही BMS BHMSचा तर तोपर्यंत कट ऑफचं प्रेडिक्शन करणं थोडं अवघड झालेलं आहे. MBBS BDSचा जो राऊंड लागला तर त्यामध्ये तुम्ही बघितलंच कट ऑफ खूप हाय गेला. त्या पद्धतीने जर का BMS BHMS जर व्हायला लागलं तर आता एकच पर्याय आहे की आपल्या हाताशी जे मिळतं तर ते घ्यायचं आणि समोरचे राऊंड करत चालायचे. बघा आता जर समजा आता हा पहिला राऊंड आहे, यामध्ये जर आपण जास्तीत जास्त कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवले तर आपला काय फायदा होऊ शकतो तर हे अगोदर डिस्कस करतोय. आता आज रोजी चॉईस फिलिंग सुरू आहे. BMSचे जर समजा जेवढे पण कॉलेजेस आहेत तर ते जर तुम्ही लिस्टमध्ये ठेवले तर काय होईल की जर समजा तुमच्या स्कोअरनुसार एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर ते कॉलेज एकदा तुम्ही व्हिजिट करा. जर ते कॉलेज जर तुम्हाला आवडलं तर जॉईन करा, नाही तर मग सेकंड राऊंडला जा. असं केल्यामुळं काय होईल की जे कॉलेज मिळालेलं आहे तर ते जर का समजा तुम्ही जॉईन करून जर ठेवलं तर किमान एक कॉलेज तुमच्या हाताशी राहील आणि पुढं अजून 2 राऊंड तुम्हाला करता येतील. पण जर समजा तुम्ही याच राऊंडमध्ये लिमिटेड कॉलेजची चॉईस फिलिंग केली तर होईल कसं की अलॉटमेंटचे चान्सेस खूप कमी होऊन जातील लिमिटेड चॉईस फिलिंगमुळं. आणि नंतर मग ज्यावेळेस समजा सेकंड राऊंडला तुम्ही तुमचे चॉईसेस वाढवणार तर त्यावेळेस अलॉटमेंट होईलच, तर याची 100% गॅरंटी नसते. कारण सेकंड राऊंडला काय होतं की सगळ्यांनाच जाग येते. फर्स्ट राऊंडला ज्यांनी कमी कॉलेजेस टाकलेले असतात तर ते सुद्धा सेकंड राऊंडला त्यांची चॉईस फिलिंगची लिस्ट वाढवतात. पण बरेच मागच्या वर्षीचा अनुभव किंवा त्या मागच्या वर्षीचा अनुभव, जे मुलं फर्स्ट राऊंडला पूर्ण कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवतात तर त्यांचा शेवटपर्यंत फायदाच होतो. फर्स्ट राऊंड हा फ्री एक्झिट असतो. फ्री एक्झिट म्हणजे काय तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होत नाही, पण तुम्हाला जर समजा कॉलेज जॉईन करायचं असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला परत काही पेनल्टी वगैरे द्यायचं काम पडत नाही. आणि तसंही प्रत्येक राऊंडला फ्रेश चॉईस फिलिंग होते. तर त्यामुळे तुम्ही या राऊंडला जरी चॉईस फिलिंग केली तर ती पुढच्या राऊंडला जी आहे तर ती पूर्ण त्या ठिकाणाहून डिलीट झालेली असते. सेकंड राऊंडला पुन्हा नव्यानं फ्रेश चॉईस फिलिंग करता येते. तर त्यामुळं आता सध्या महाराष्ट्राचे जे चॉईस फिलिंग सुरू आहे तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस ठेवा, जेणेकरून अलॉटमेंटचे चान्सेस वाढतील. आणि जर समजा तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही निर्णय घ्या वेळेवर की आपण हे जॉईन करायला पाहिजे की नाही पाहिजे. आता परत एक विषय असा येतो की सर MBBSचं नेमकं काय, कट ऑफ खाली येईल का MBBSचा. तर बघा आता सध्या हे प्रेडिक्ट करणं अवघड आहे. MBBSचा जो पहिला राऊंड आहे तो खूप हाय गेला. जर आपण OBCचं बघितलं, समजा 600च्या वरतीच मुलांना प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालेलं आहे, 600च्या खाली OBC वाल्यांना कोणतंच कॉलेज नाही. तर त्यामुळे यावर्षीची जी प्रक्रिया आहे तर तो खूप म्हणजे कट ऑफ जो आहे तर तो खूप हाय जाण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळेस मुलांनी काय केलं की UP साईडला जाणं प्रेफर केलं, कोणी तेलंगणामध्ये जाते. पण लक्षात घ्या की UPचा जो कट ऑफ आहे तर तो सुद्धा आता या राऊंडला वाढण्याची शक्यता आहे. कारण जे पण मुलं महाराष्ट्रामध्ये फर्स्ट राऊंडला अलॉट नाही झालं ज्यांना कॉलेज तर ते आता UP साईडला जाऊन राहिले. तसंच BMSच्या बाबतीत पण होणार आहे. या राऊंडमध्ये जर का समजा कॉलेज नाही मिळालं तर महाराष्ट्रामधला एक राऊंड झाल्याच्या नंतर मुलं 100% आउट ऑफ स्टेट जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मग त्यामध्ये कर्नाटक असेल, त्यामध्ये UP आहे, त्यामध्ये MP आहे.
एमपीची प्रक्रिया यावर्षी जरा अवघड होण्याच्या मार्गावर आहे, हे मी अगोदर पण तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओमधून सांगितलंय. पण आता जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये सध्या काउन्सिलिंग करताय, तुमची BHMS पण घेण्याची तयारी आहे, BHMS हाताशी घेऊन तुम्हाला पुढं शेवटपर्यंत राऊंड करायचे, तर बघा शेवटचा राऊंड तर करणं शक्य नसतं. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, या तिन्ही राऊंडमध्ये ज्यांचं स्टेटस जॉईन असतं कुठतरी, तर त्यांना चौथा राऊंड अलाउड नसतो. तर त्यामुळं असं शक्य नाही होणार की तुम्ही समजा BHMS जॉईन केलं आणि मग शेवटपर्यंत चौथ्या राऊंडपर्यंत गेले आणि चौथ्या राऊंडला कुठं BMS मिळालं ते घेऊन टाकलं, तर हे पॉसिबल नाही होत. कारण काय, जे मुलं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला कुठेतरी जॉईन असतात, तर त्यांना शेवटचा म्हणजे चौथा राऊंड अलाउडच नसतो. म्हणजे ऑटोमॅटिक ते रिटेन्शन त्यांचं होऊन जातं. BDS MBBSच्या बाबतीत सुद्धा हेच होतं. सर BDS जॉईन करतो आणि MBBSचा शेवटचा राऊंड करतो, तर हे शक्य होत नाही दरवर्षी पण, आणि यावर्षी सुद्धा तसा काही रूल नाही. तर त्यामुळं जर समजा तुम्ही कुठेतरी जॉईन करून जर का पुढचा राऊंड करण्याचे विचारात असाल, तर तुम्ही जास्तीत जास्त पहिले 3च राऊंड करू शकणार आहे, चौथा राऊंड अलाउड नसणार तुम्हाला. तर त्यामुळं थोडी काळजी घ्या. आता परत एक विषय असा येतो की सर स्कॉलरशिपबद्दल काय, आम्हाला जर कॉलेज मिळालं तर कॉलेज जॉईन करताना ओपनची फीस द्यावी लागेल की मग स्कॉलरशिपचा DD न्यावं लागेल. जे कॉलेज तुम्हाला मिळतं तर त्या कॉलेजसोबत कॉन्टॅक्ट करा. त्यांनी जर म्हटलं की कॅटेगरी फीजचा DD आणा किंवा मुलींना फी माफी आहे, DD आणू नका, हॉस्टेल मेसचा आणा, त्या पद्धतीने तुम्ही करा. तसंही जर ओपनचा DD घेतला गेला तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणारच आहे. आणि विशेषतः BMS वाले लक्षात ठेवा की तुम्हाला 18 महिने 18 महिने 18 महिने अशा 3 टप्प्यांचे पैसे द्यायचं काम पडू शकतं. म्हणजे तुमचं फर्स्ट इयर 18 महिन्यांचं फी स्ट्रक्चर, नंतर परत 18 महिन्यांचं, परत 18 महिन्यांचं, हे विशेष करून BMS वाल्यांनी लक्षात ठेवायचं. बाकी इतर कोर्सेस जे तर ते पर इयरनच फीज सध्या चार्ज करतायत. आता प्रश्न असा येतो की सर जर समजा या राऊंडमध्ये एखादं कॉलेज आम्ही जॉईन केलं, तर मग बेटरमेंटसाठी नेमकं काय करायचं. बघा, जॉईन करा कॉलेज, नव्यानं एकदा चॉईस फिलिंग सुरू होतील पुढच्या राऊंडमध्ये, तर त्या राऊंडमध्ये तुम्हाला जे मिळालेलं कॉलेज आहे, जे जॉईन केलेलं आहे तुम्ही, तर ते सोडून द्यायचं, बाकीचे चॉईस टाकून द्यायचे. मग आता जर तुमचं बेटरमेंट झालं तर हे घेतलेलं कॉलेज ऑटोमॅटिक कॅन्सल होतं आणि तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता, म्हणजे त्या नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर त्यामुळे बेटरमेंटसुद्धा करता येते. फक्त कसं आहे की तुमची थोडी तयारी कशी पाहिजे की जे पण कॉलेज मिळतं तर ते आपण हाताशी ठेवू आणि नंतर पुढचे राऊंड करू. असं आपण 3 राऊंडपर्यंत करू शकतो. लक्षात घ्या, चौथा राऊंड त्याच मुलांना अलाउड असतो की जे पहिलं, दुसरा, तिसरा अशी 3 राऊंड ते कुठंच जॉईन नसतात. जर समजा तुम्ही कुठे जॉईन झाले पहिल्या 3 राऊंडमध्ये, तर तुम्ही चौथ्या राऊंडमध्ये जाऊ शकत नाही. तर त्यामुळे ही एक काळजी घ्या. ठीक आहे, आज आपण थांबूया.